जगात अशा काही नद्या आहेत ज्या फक्त वाहत नाहीत तर इतिहास घडवतात. चला त्यांच्या कथा पाहूया. एखादी नदी महान कशी ठरते? तिच्या लांबीमुळे, रुंदीमुळे, की गोष्ट काहीतरी वेगळीच आहे? नाही, खरी ताकद आहे तिच्या प्रभावात. तिने संस्कृती कशी घडवली, पर्यावरणाला कसा आधार दिला यात. नाईल, ॲमेझॉन, यांग्झी या नद्या लांबीला खूप मोठ्या आहेत, पण त्यांचं खरं महत्त्व वेगळंच आहे. खरं तर नद्या आपल्या ग्रहाच्या जीवनरेखा आहेत आणि त्यांनी आपलं आयुष्य कसं घडवलंय तेच पाहूया. चला सुरुवात करूया इतिहासापासून. बहुतेक मोठ्या संस्कृतींचा जन्म हा नद्यांच्या काठावरच झालाय. जसं की नाईल नदी. तिच्या पुरामुळे वाळवंटात सुपीक जमीन तयार झाली आणि याचमुळे इजिप्तची संस्कृती घडली. तसंच चीनमध्ये पिवळ्या नदीला चीनी संस्कृतीचा पाळणा म्हणतात, कारण इथेच सुरुवातीचे राजवंश वाढले. आणि आपली गंगा नदी ही फक्त शेतीसाठी नाही तर लाखो लोकांसाठी एक पवित्र आध्यात्मिक जागा आहे. आता इतिहासाच्या पुढे जाऊन बघूया. आजच्या जगात नद्या अर्थव्यवस्थेचं इंजिन बनले आहेत. चीनची यांगची नदी बघा. ती देशाच्या आतल्या भागाला समुद्राशी जोडते आणि उद्योगांना आधार देते. याच नदीवरचा थ्री गॉर्जस डॅम जगातील सर्वात मोठं जलविद्युत केंद्र आहे. केवढी मोठी ऊर्जा! अमेरिकेत मिसिसिपी नदी व्यापारासाठी महत्त्वाची आहे, तर पराना नदी प्रचंड वीज निर्माण करते. नद्या फक्त माणसांसाठीच नाहीत, त्या संपूर्ण जीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्या जैवविविधतेच्या संरक्षक आहेत. ॲमेझॉन नदी घ्या. पाण्याच्या बाबतीत जगातली सगळ्यात मोठी आणि इथेच सर्वाधिक जैवविविधता सापडते. एवढंच नाही, ॲमेझॉनमुळे जगभरातलं हवामान आणि पाऊस यांचं संतुलन राखलं जातं. आफ्रिकेतली काँगो नदी, जी जगातली सर्वात खोल नदी आहे, तिथल्या वन्यजीवांसाठी जीवनदायिनी आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? नद्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत? बघा, शेती, संस्कृती, वाहतूक, ऊर्जा या सगळ्याच गोष्टींसाठी नद्या पायाभूत आहेत. म्हणजे संस्कृतीपासून व्यापारापर्यंत नद्याच तर आपल्या मानवी विकासाची जीवनरेखा आहेत. पण आता जग बदलतंय, मग आपण या जीवनरेखांचं संरक्षण कसं करणार हाच मोठा प्रश्न आहे.